नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राम पोखरे. आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा. मित्रांनो, सध्याचं वातावरण उष्ण देईल, तर आयुर्वेदानुसार याला 2 काळात विभागलेलं आहे, ज्याला आता सध्याच्याला उत्तरायण असं म्हटलं जातं. 2 आयन आपल्या आयुर्वेदाने सांगितलेले आहे, दक्षिणायन आणि उत्तरायण. हे आयन सूर्याच्या जे गमन असतं, ज्या दिशेला तो चालतो त्यानुसार हे उत्तरायण आणि दक्षिणायन पडत असतं. तर उत्तरायण, सध्याचं जे वातावरण चालू हे उत्तरायण म्हटलं जातं. तर उत्तरायणमध्ये शरीरात उष्ण गुण वाढतो, वातावरणातही वाढतो आणि जलतत्व हे कमी होताना दिसतं. यामुळं होणाऱ्या ज्या काही व्याधी असेल, शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणं, बॉडी डिहायड्रेट होणं, चक्कर येणं, अंधार येणं, वारंवार तोंड कोरडं पडणं, पाणी पिण्याची इच्छा जास्त होणं, घाम जास्त येणं, भूक न लागणं, यासोबतच किडनीचेही आजार ह्या दिवसात तुम्हाला उद्भवून दिसतात. कारण पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं ज्यावेळी किडनी कोरडी पडायला लागते, तर किडनी स्टोनसारखे काही ज्या काही जुनाट व्याधी लपलेल्या असतात ही तुम्हाला समोर येताना दिसतात. मूळव्याधसारखे त्रास ह्या दिवसात तुम्हाला जाणवले दिसतात. तोंड येणं, पचनक्रिया नीट नसल्यामुळं डायरिया, वॉमिटिंग, ॲसिडिटी याचे प्रमाण जास्तीत जास्त तुम्हाला या ऋतूमध्ये बघायला मिळतात. तर मित्रांनो, घरगुती उपाय मध्ये आपल्याला ह्या गोष्टीतून कसं उपचार घेता येईल आणि होणाऱ्या व्याधीला किंवा येणाऱ्या संकटाला आपल्याला कसं टाळता येईल हे आपण आज बघणार आहोत. तर घ्यायची काळजीमध्ये शक्यतो उन्हात न जाणं, उन्हात जाणं टाळणं. जर गरजेचं असेल, काम जर तुमचं तसं असेल, तर नाक, तोंड, कान हे बंद राहील अशा पद्धतीने कपड्याने बंद ठेवणं किंवा झाकवणं, डोकं झाकवणं. त्यासाठी टोपीचा वापर करा किंवा डोळ्यावर चष्म्याचा वापर करा. यासोबतच असं काही आहार घ्या ज्यामुळे बॉडी डिहायड्रेट होणार नाही. जसं लिंबू सरबत असेल, करीचं पानं असेल, कोकमचं सरबत असेल, खजूर पाक असेल, इमली सरबत असेल, असे आहार घेऊन तुमच्या बॉडीला होणारे डिहायड्रेशन हे तुम्ही रोखू शकता. तर यामध्ये उत्तरायणमध्ये होतं काय का, बॉडीमध्ये उष्ण गुण वाढायला सुरुवात होऊन जाते आणि उष्ण गुणामुळं बॉडीतलं जलतत्व कमी होत चालतं, वृक्षता वाढत चालते, त्वचा कोरडी पडायला सुरुवात जास्तीत जास्त होत असते. त्यामुळं आपलं पाणी पिण्याचं प्रमाण, आपल्याला पाण्यावर आपली भावना जास्त होत असते. पाणी पित असतानाही बॉडीच्या टेम्परेचरनुसारच पाणी प्या. अति थंड जर घेण्याचा प्रयत्न करशाल, तुम्हालाही अनुभवलं असेल तुम्ही, जेवढं थंड जास्त पाणी पिशाल तहान तेवढी वारंवार लागते. त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे, ज्यावेळी तुम्ही बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचरचं पाणी घेणार, तर बॉडीला ते पाणी ऑब्झर्व करण्यासाठी परत उकळावं लागतं किंवा परत त्याच्या बॉडीचे लेवल येईपर्यंत त्याला हीट द्यावं लागते. हे हीट देण्याच्या कारणामध्ये बॉडीची बाकीची टेम्परेचरची लेवल परत वाढते. त्यामुळं होतं काय, ते पाणी तर ऑब्झर्व होण्याच्या हिशोबानं बॉडी त्याला कव्हर करते, परंतु ही वाढलेली हीट परत शरीरामध्ये उष्णता वाढवते आणि जलतत्वाला कमी करते. त्यामुळं तुम्हाला परत पाणी वारंवार प्यावं वाटतं. यासाठी मातीच्या भांड्यातील पाणी बेस्ट असतं किंवा ज्याही भांड्यात तुम्ही पाणी ठेवशाल त्यामध्ये नागरमोथ्याचा वापर करा. वाळ्याचं प्रमाण, वाळा असतं एक वनस्पती, तो टाका. तर यामुळं शीतलता गुण हा त्या पाण्याचा मेंटेन असतो. तर अशा पद्धतीचं जर पाणी पिलं तर तुम्हाला वारंवार ताण नाही लागणार आणि बॉडी डिहायड्रेट पण नाही होणार. ह्या ऋतूमध्ये अतिउष्ण आहार, जास्त तिखट म्हणजे सावर, सॉल्टी आणि हॉट, पंजेंट अशा टेस्टी पदार्थ तुम्हाला टाळायचे आहे, ज्यामुळं आणखीन गुण उष्ण वाढेल. नॉनव्हेज असेल, ड्रिंक असेल, त्यानंतर अति खारट आहार असेल किंवा जास्त मसालेदार पदार्थ असेल, अशा गोष्टी तुम्ही टाळा, जेणेकरून ह्या कुठल्या प्रकारचा मग हा व्याधी तयार करणार नाही. यासोबत तुम्ही स्वीट, बिटर, ॲस्ट्रिंजंट अशा पद्धतीचा आहार घ्या, जो कफक्षय पण जास्त होऊन देणार नाही आणि वातवृद्धी पण जास्त होऊन देणार नाही. ECचं प्रमाण कमी वापरा. ECच्या अति वापरामुळे हृदय रोगासारखे आजार उद्भवणे आता दिसायला लागलेले आहे. त्यामुळं ECचा वापर खूप गरजेचा असेल त्यावेळेस करा, पण कमी प्रमाणात करा. त्याच्यासोबतच याच्यामध्ये कैरी जी म्हणतो आपण, हिचं पन्हं घ्या, मँगो ज्यूस घ्या, ऊसाचा रस घ्या, गुळाचं पाणी, मधाचं पाणी याचा जर वापर केला तर बॉडीमधील ह्या डिहायड्रेशनमुळं होणारे सोडियम आसन, पोटॅशियम आसन यांची जी ऱ्हास होतो हा तुमचा बॅलन्स केला जातो आणि त्यामुळं शरीरावर येणारा वात हा पण तुम्हाला
याच्या माध्यमातून कंट्रोल होतो किंवा कंट्रोल केला जातो। आयुर्वेदामध्ये धान्य पंचन म्हटलेलं आहे, ज्यामध्ये धने, जिरे, बडीशोप आहे, मनुका आहे आणि खडीसाखर आहे। तर सगळे 1-1 चमचा घ्यायचं आहे, फक्त मनुका 20 ग्राम घ्यायचा आहे आणि 1 ग्लासभर पाण्यामध्ये याला रात्री भिजू घालून सकाळी उपाशीपोटी जर घेतलं तर खूप छान रिझल्ट तुम्हाला येताना याच्यामध्ये दिसेल। जे सगळं आपल्या घरी अवेलेबल आहे आणि खूप कमी पैशामध्ये बनणारं औषध आहे। तर हे उन्हाळा चालू आहे तोपर्यंत प्रत्येकानं तुम्ही याला कोणीही घेऊ शकतं, छोट्यापासून मोठ्यापर्यंत हे सगळे याचा वापर करू शकता आणि होणाऱ्या त्रासाला तुम्ही टाळू शकता। याच्यामध्ये जर इंडिग्रेट पक्षांत मनुका आहे, HB लेवल चांगला ठेवतो, पोटॅशियमचं प्रमाण चांगलं आहे, हातपाय दुखणार नाही या गोष्टीमुळं। जिरा आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली करतो। धान्य आहे, बडीशोप आहे, पचनक्रिया बी क्लिअर करते आणि बॉडीतली उष्णता पण कमी करते। धान्य म्हणजे धने हे मूत्रलपण आहे, म्हणजे तुमचं आता तुम्ही बघत असाल पाणी कितीही पिऊन लघवी कमी होत असते, तर या अवस्थेमध्ये धान्य हा मूत्रल आहे, ज्यामुळं हा लघवी वाढवतो। तर बॉडीतली वाढलेली उष्णता लघवी मार्गे पण हा कमी करू शकतो। त्यासोबत खडीसाखर आहे, खडीसाखर मधुर रसात्मक असल्यामुळे ह्या ऋतूमध्ये जो कफक्षय झालेला असतो हा पण बॅलन्स केला जातो आणि कफ वाढवतं आणि वाताला पण ही खडीसाखर कमी करते। त्याच्यानंतर रात्री झोपत्या वेळेस गाईचं दूध घेऊन त्याच्यात थोडंसं तूप टाकून जर घेतलं तर यामुळेही तुम्हाला ह्या ऋतूमध्ये होणारे फायदे दिसल। त्यासोबत फळांचा वापर जास्तीत जास्त करा, ज्यामध्ये टरबूज असेल, काकडी असेल, जे फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, नारळ पाणी असेल, ऊस असेल, अशा गोष्टी घ्या जी तुमच्या बॉडीमध्ये झालेल्या नुकसानीला, ह्या वातावरणामुळे झालेला जो ऱ्हास असेल हा बॅलन्स केला जातो या फळ रसाच्या माध्यमातून। यामध्ये अवॉइडमध्ये फ्रीजचं पाणी असेल, AC असेल, अशा गोष्टी टाळा, मसालेदार पदार्थ टाळा आणि तुमच्या आहारामध्ये ह्या गोष्टीचं प्रमाण वाढवा, तर तुम्हाला उष्णतेपासून होणाऱ्या व्याधीला तुम्हाला मुक्तता होईल। पाण्याचं प्रमाण वापरत असताना ज्यामध्ये नागरमोथा असेल, वाळा असेल यांचा वापर करा, ज्यामुळं बॉडीची टेम्परेचर लेवल हा बॅलन्स राहील। अशा पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होताना दिसेल। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि इतरांनाही पाठवा। धन्यवाद।